तसं पाहिलं तर 320 रुपये द्यायला पाहिजे होते. 16 दुने 32, 16 जण आहे आम्ही. भ्रष्टाचार केला या बुवानं 20 रुपयाचा. असाच तर टूर गाईड पाहिजे. मग मोरके असा पाहिजे पैसे वाचवणारा. सम्राट अशोकानं त्या युद्धात भरपूर रक्तपात पाहिला आहे की नाही. मग त्यामुळेच त्यानं जे शांतीचा संदेश जगाला दिला त्या युद्धानंतर ते ठिकाण म्हणजे हेच आहे. अठी आहे की नाही. प्रत्येक संध्याकाळी म्हणजे सोमवार सोडून बरं सम्राट अशोकाच्या जीवनावर आणि कलिंग युद्धाची कथा दाखवणारा लाईट आणि साऊंड शो असते. भाऊ जठी आपल्याला जाणं आहे तठी ॲक्च्युली हे गाडी जात नाही. म्हणजे प्रायव्हेट गाड्या तठी यायच्याच एस टी जातात. 40 रुपये पर हेड तिकीट घेतात. पण या ड्रायव्हरची काही लाईन आहे म्हणे हेच गाडी 20 रुपये पर हेड. तर आमच्या माऊलीनं 20 रुपयाच्या हिशोबानं 300 रुपये काढून दिले. तसं पाहिलं तर 320 रुपये द्यायला पाहिजे होते. 16 दुने 32, 16 जण आहे आम्ही. भ्रष्टाचार केला या बुवानं 20 रुपयाचा. असाच तर टूर गाईड पाहिजे. मग मोरके असा पाहिजे पैसे वाचवणारा. चला. हे माया मागे शिव मंदिर आहे भाऊ. चला भाऊ मग एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजल एक नवीन ठिकाण. तुम्हाला तर माहीतच आहे आपण याला जगन्नाथपुरी ओडिसामधलं. त्याच्यात आपण आता आलो 45 किलोमीटर पुरीपासून दूर. ते म्हणजे भुवनेश्वरले. आणि त्या भुवनेश्वरलेच हे माया मागे एक स्तूप आहे धौलगिरी आहे की नाही. बौद्ध स्तूप आहे. चला जाऊ आपण पुढे.
भाऊ कलिंग युद्ध ची लढाई जी आहे की ते युद्ध इथं झालं, म्हणून हे ऐतिहासिक ठिकाणी आहे भाऊ. हो, ऐतिहासिक कसं, सम्राट अशोकानं त्या युद्धात भरपूर रक्तपात पाहिला आहे की नाही. मग त्यामुळेच त्यानं जे शांतीचा संदेश जगाला दिला त्या युद्धानंतर, ते ठिकाण म्हणजे हेच आहे भुवनेश्वर. आणि हे जे माया मागे पांढरं स्तूप दिसून राहिलं की नाही, तर हे भाऊ हे स्तूप आहे. हे भाऊ जपान बुद्ध संघ आणि कलिंग निपोण बुद्ध संघ याईनं 1970 ते 72 त्या साली बांधलेला आहे. अठी आहे की नाही, प्रत्येक संध्याकाळी म्हणजे सोमवार सोडून बरं, सम्राट अशोकाच्या जीवनावर आणि कलिंग युद्धाची कथा दाखवणारा लाईट आणि साऊंड शो असते. त्याचं 25 ते 50 रुपये तिकीट असते. जसं की भाऊ तुम्हाला माहीत आहे की हे ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. त्या भुवनेश्वर शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे आपण. हे त्या सिटीचा व्ह्यू आहे. ये देख लो. चला, मग अपेक्षा आहे की ह्या बौद्ध स्तूपाचा, या भुवनेश्वरचाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, अरे काय नेहमीच आपलं लाईक करावं लागते, शेअर करावं लागते, सबस्क्राईब करावं लागते, चॅनलचं नाव लक्षात ठेवावं लागते, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग रेग्युलर येतच राहतील, कारण आपल्या ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे ना, हो अवघे विश्वचे माझे घर, आहे की नाही. तोपर्यंत बाय बाय, राम राम.